या साईडने बघा पाण्याचा फ्लो खूपच जास्त आहे. सर्वात खाली आपण आलोय. या साईडने बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो तुम्ही या साईडने पाण्याचा फ्लो किती आहे वर. सुंदर असे वॉटरफॉल आणि देवदर्शन एकाच ठिकाणी करायची. इकडे चला. इथे सुरुवात झाली पडायची. अरे काय काय लागला. बघा या माणसामुळे आम्ही या वॉटरफॉलला पोहोचलोय. हा तो व्यक्ती. बदलापूरमध्ये खूप पावसाचे संकट पडते आणि या मला वाटतं तुमच्या मिसेस पाणीसाठी आलेले आहेत. तुमची कृपा बदलापूरला नक्की या. तो कोंडेश्वर धबधबा आहे मंदिराच्या साईडला. त्याच्या इथे आपण आलोय. हे बिगले बाहेरून लोक मागवलेत आम्ही. बघतली कलाकृती बघतल्या अंगातले किडे बघताय तुम्ही. सुरुवात केली आम्ही ट्रॅकला. दर्शन वगैरे झालंय आपलं मंदिराचं. तर वाट बघा. गाईड बघा. गाईड आमचा. माझी चप्पल ठेवली नाही शूज. हे बघा सुंदर मंदिरने त्याच्या साईडला असणार सुंदर असा वॉटरफॉल बघा. पाणी या साईडने खूप जास्त पाणी आहे. पाण्याचा फ्लो बघू शकता. पाऊस पडतोय त्यामुळे. तर हेच आहे कोंडेश्वर मंदिर. पूर्ण हेमाडपंथीय पद्धतीने मंदिर बांधण्यात आले. 2 दगडाने जॉईंट केल्यानंतर ही गुफा आहे. जे की हे मंदिर पांडवांनी बांधले. बघू शकता शिवलिंग. नमस्कार मित्रांनो, ऑल इन वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बदलापूरला आलोय. बदलापूरला जो कोंडेश्वर मंदिर आहे त्याच्या साईडला असणारे धबधबे ते पण आपण कव्हर करणार आहोत आणि कोंडेश्वर मंदिर त्याचे पण दर्शन घेणार आहोत. चला खूप मजा येणार कारण सध्या पावसाचे दिवस चालू आहेत. तर सर्व वॉटरफॉल शोधत असतात तर तुम्हाला सुंदर असा वॉटरफॉल मी दाखवणार आहे. चला व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. खूप मजा येणार आहे तिकडे. हे बघा पार्किंगची केवढी मोठी जागा आहे. इथे आपण गाडी पार्किंग केली. त्यानंतर तुम्ही बघा इथे निसर्गाचा अनुभव घेऊ शकता सुंदर असा. त्यानंतर आपण मंदिरात जाणार आहोत. मंदिरात पहिले दर्शन करणार. त्यानंतर आपण वॉटरफॉलला जाणार आहोत कारण पहिले भिजून वगैरे जाऊ शकत नाही मंदिरात. त्याच्या आधी आपण मंदिरात पहिले दर्शन करू. त्यानंतर मग वॉटरफॉलला जाऊ. बघा इथे पार्किंगची सोय आहे. हा जो गेट दिसतोय तुम्हाला श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर त्याच्या आतमध्ये गाड्या जातात. पण सध्या आता पोलिसांनी बंदी केली त्यामुळे इथे गाडी आपण पार्क केली. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. साईडला बघू शकता शेती आहे बघा. भात लावलेला आहे. त्या साईडला बघा चिखल वगैरे केलेली आहे. पाणी खूप आहे ते बघा. भाताची शेती होते या साईडला पूर्ण. साईडला बघा मासेमारी चालू आहे भर पावसात बघा. पोट भरण्यासाठी काय काय करावं लागतं लोकांना बघा. भर पावसात तिथे रॉड टाकलेले आहेत. पिलर वगैरे त्याच्यावरून वरती जातात बघा लहान लहान मुले मासे पकडण्यासाठी. बघा बघू शकता इथे विहीर आहे छोटी एक मध्ये. त्याच्या साईडला मासे पकडतात आणि तिथे या साईडला ब्रिज आहे. त्या ब्रिजवरती फोटो वगैरे तुम्ही काढू शकता. खूप सुंदर असा नजारा आहे. तेव्हा वरती बघू शकता मी पाऊस थोडा कमी झाला आहे. वरती बघा आपण जाणार होतो मंदिरात. मंदिरात जाण्याआधी एक सुंदर असा पूल आहे. त्याच्या साईडला बघा छोटा एक मंदिर आहे. त्या टाईप बघू शकता तुम्ही. इथे पाणी वगैरे आहे. तिथं फोटोशूट तुम्ही करू शकता. खूप सुंदर असे फोटो येतील इथे बघा. त्यानंतर आपण मंदिरामध्ये जाणार आहोत. हे बघा फुल गर्दी आज रविवारी. त्या साईडला मका वगैरे सर्व आहे ते बघा. पूजेची थाली वगैरे घेऊ शकता तुम्ही. पहिलं दर्शन करू त्यानंतर आपण जाऊ वॉटरफॉलची मजा घ्यायला. बघा रविवार आहे त्यामुळे गर्दी असणार थोडीफार. त्या साईडला पण छोटा वॉटरफॉल आहे. बघू शकता लहान मुलांसाठी वगैरे नाही खूप मोठा आहे बघा. त्या साईडला पहिला आपण दर्शन करायला जाऊ त्यानंतर तुम्हाला वॉटरफॉल वगैरे दाखवणार. याच्या साईडला असणारे प्लेसेस दाखवू तुम्हाला. श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान पहिलं दर्शन घ्यायला जाऊ आपण. नंतर तुम्हाला डॅम वगैरे दाखवतो. खूप मोठा डॅम आहे ते बदलापूर डॅमचं तुम्ही नाव ऐकलं असेल. तो साईडला राहिला बघा पूल वगैरे. पहिला आता जाऊया आतमध्ये. हे बघा आमचे टुरिस्ट राहणार आम्हाला सांगणार माहिती सर्व मंदिराबद्दल. चल बघा ह्याच्यामुळेच प्लॅन बनलाय आमचा. इथे यायचा वडापाव खाया. वडापाव नंतर पहिला आपण जाऊ मंदिरात दर्शन. काय नको पहिला मंदिरात जाऊया. भांडण इथं वडापाव मुले.
त्या साईडला पण फुल पाणी आहे. तर बघूया, इकडे पण गर्दी आहे असणार आहे मंदिरात, कारण आज रविवार आहे. साईडला बघा पूजेची थाली वगैरे घेऊ शकता. या साईडनी तुम्हाला दाखवतो गर्दी. आणि साईडला मंदिराच्या साईडला मोठमोठे धबधबे पण आहेत. आतमध्ये गर्दी किती आहे बघा. साईडला सुंदर अशी बघा डॅम आहे मंदिराच्या साईडला बघा. डॅम आहे बघा त्या साईडला. आतमध्ये जाऊया आपण पहिलं या साईडला. एवढी गर्दी, एवढी लाईन, एवढी मोठी. त्या साईडला नंदी आहे आणि लाईन बघा खूप गर्दी आहे. त्या साईडला मंदिर आहे श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान. या साईडला असणारे वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो मी. मंदिराच्या साईडला सुंदर असे वॉटरफॉल आहेत बघा. पाण्याचा फ्लो बघू शकता. पाऊस पडतोय खूप त्यामुळे पाणी बघू शकता खूपच जास्त आहे. हे बघा सुंदर मंदिर, त्याच्या साईडला असणारा सुंदर असा वॉटरफॉल बघा. पाणी या साईडने खूप जास्त पाणी आहे. पाण्याचा फ्लो बघू शकता. पाऊस पडतोय त्यामुळे. ते बघा मंदिर पण आहे बघा. कुठपर्यंत पाणी आहे बघा त्या साईडला. आणि पाण्याची पातळी पण जास्त आहे इथे बघाल तर बघा. या साईडने तिथे पण एक मंदिर पाण्यात आणि दुसरे मंदिर पण पाण्यात आहे. मेन मंदिर आहे. कसला सुंदर असा नजारा आहे. पण पाऊस जास्त असल्यामुळे तिथे उतरू शकत नाही कोणी, त्यामुळे तिथे कोण माणसं आहेत नाही एवढी. तिथे पाऊस कमी वगैरे असता, पाण्याचा फ्लो कमी असता तर तिथे पोहत वगैरे असते खूप जण लोक. ओंकारेश्वर मंदिर आहे तसा सेम टू सेम मंदिर बोलू शकता. मंदिराच्या साईडला असणारे वॉटरफॉल. आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. अर्ध्या तासाच्या प्रतीक्षेनंतर सुंदर असे देवाचे दर्शन होणार आपले बघा. हे जे दिसते तुम्हाला गुफा, हे मंदिर जे हेमाडपंथीय पद्धतीने बांधलेले आहे. पांडव्यांनी मंदिर बांधले, तुम्ही बघू शकता. हे 2 दगड आहेत ते जॉईंट केल्यानंतर हे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. बघू शकता सुंदर असा शिवलिंग आहे या साईडला बघा. कसा सुंदर शिवलिंग आहे. त्यानंतर पाठीमागे देवी आहे. आणि संपूर्ण हे जे दिसतंय तुम्हाला ते पूर्ण काल्या दगडापासून बनले बघा. सुंदर अशी देवी बघा कशी सजवलेली आहे. सोमवार असल्यामुळे पूर्ण सजवलेली असते देवी बघा. पाऊस खूप पडतोय तरी पण आपण इथे दर्शन घ्यायला आलो. त्यानंतर वॉटरफॉलला जाणार बघा. तुम्ही दोन्ही देवदर्शन आणि वॉटरफॉलची मजा घेऊ शकता. कोंडेश्वर देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्या साईडला बघू शकता साईबाबा आहेत. त्यानंतर विठ्ठल रखमा यांचे दर्शन घेऊ शकता. कृष्णदेव यांचे दर्शन घेऊ शकता. आणि त्या साईडला आहेत हनुमान देवता. त्यानंतर इथे बघू शकता दत्तगुरू यांच्या सुंदर अशा या पितलेच्या मूर्त्या आहेत. हे बाहेर आहेत बघा. इथे देवीची सुंदर अशी मूर्ती. त्यानंतर या साईडला बघू शकता दुर्गादेवी यांची सुंदर मूर्ती आहे. आणि साईडला गणपती देव यांची शेंदूर लावलेली सुंदर मूर्ती आहे. तर तुम्ही बघा एकाच मंदिरात एवढ्या देवदेवतांचे दर्शन करू शकता. दर्शन झालंय आपलं बघा. अजून खूप मोठी लाईन आहे साईडने बघू शकता. खूप अजून लाईन आहे मोठी. संडे असल्यामुळे फुल क्राऊड आहे. आपण आलोय त्यानंतर आपलं अर्ध्या तासाने दर्शन झालंय. अजून खूप मोठी लाईन बाकी आहे. वडापाव पार्टी येतोय. राणा तू देतोय ना. सुर्वे यांच्याकडून वडापावची पार्टी. त्यांची फ्री सर्व्हिस आहे बघा. बाटला केवढा घेऊन आलाय घरातून. सुरुवात केली आम्ही ट्रॅकला. दर्शन वगैरे झालंय आपलं मंदिराचं. तर वाट बघा. गाईड बघा. गाईड आमचा. माझी चप्पल ठेवली नाही शूज. चलेगा चलो बघा. थोडं ट्रॅकिंग आहे. ठरू शकत नाही. हे बघा डिस्कवरी करणार आहोत आज आम्ही. पाहण्यासाठी ऍडव्हेंचर काहीतरी. ऍडव्हेंचर बघा. ऍडव्हेंचर करता पाठी बघू शकता आपल्या. तुम्ही पार्टी बघू शकता. ही रानाला आवाज मारते पण राणा आहे यांच्या पुढे या कंटेंट पाठी पण तेवढीच गर्दी आणि वरती पण तेवढीच गर्दी असणार आहे. येत आहे तर सांभाळून या, कारण पाय वगैरे घसरला. पाय वगैरे घसरला की डायरेक्ट गेम आउट. बघूया जवळ आहे की टाइम आहे अजून. जवळच आहे. बघूया किती टाइम लागेल अजून. त्यानंतर आपल्याला मिळणार आहे सुंदर असा वॉटरफॉल. त्याची प्रतीक्षा आहे. तर ती प्रतीक्षा कधी येते बघूया. प्रतीक्षा आयुष्यात कधी येते बघू. काय तर आयुष्यात उठवायच्या गोष्टी चालू आहेत. तो उठ आहे प्रतीक. लेट्स गो. वाह
या व्ह्यूला आपण पोहोचलेलो आहोत. बघा गाईड बघा कसा येतो आमचा गाईड. एक नंबर व्ह्यू आहे वरती. हे बघा, निसर्गप्रेमी असाल तर हा व्ह्यू अजिबात मिस करू नका. आणि ज्याची सर्व वाट पाहतायत तो क्षण आलाय. पाऊस सुरुवात केली, बारिश, जोरदार बारिश. आणि पावसामध्ये आम्ही आलोय, फायनली येऊन पोचलोय. तुम्ही पाहू शकता. हा बघा तिथे तो मंदिर आहे, पाहू शकता. चला तिथे हे बघ ना, तिथे केवढा बघ फ्लो आहे. तर बघा त्या साईडला पाणी बघू शकता. त्या पाय खूप जास्त फ्लो आहे. 1000च्या वरती माणसं आहेत. त्यांची संख्या वाढवायला आम्ही पण चाललोय. हे बघा, काही लोक वॉटरफॉल मध्ये भिजणार आहेत तरी पण छत्री घेऊन आलेत. या लोकांना काय बोलावे. असं नसतं मित्र. आम्ही बघ असे गाड्याला भिजवतोय. हे फॉर्मल कपडे भिजवतोय. कोण असे फॉर्मल कपडे घालून येतो का कोणी वॉटरफॉलवर. या साईडला बघा, ज्याच्या क्षणाची वाट बघत होता सर्व, तो क्षण आलाय. वॉटरफॉल या वर्षातला आपला 3रा वॉटरफॉल आपण कव्हर करतोय. ऑलरेडी आपण बारुंडा देवी, त्यानंतर तुंगारेश्वर मंदिर, त्यानंतर हा सुंदर असा कोंडेश्वर मंदिर जो बदलापूरला आहे. तिथे असणारा वॉटरफॉल आपण एक्सप्लोअर करतोय आपल्या गँगसोबत. आज खरी मजा येणार आहे. तुमच्यासाठी काय काय करावं लागतंय बघा. मोबाईल वगैरे पण भिजवावा लागतो, पण तुम्ही जास्तीत जास्त प्रेम द्या आपल्या व्हिडिओना. आणि या वॉटरफॉलला नक्की या पावसाळ्यात पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे मी. बदलापूरवरून रिक्षाने वगैरे येऊ शकता. आम्ही 4 व्हीलर घेऊन आलोय कारण आम्ही गेलो आज एकविरेला. त्यानंतर आमचा अचानक प्लॅन झाला वॉटरफॉलमध्ये जायचा. तिकडे ते लोक आहेत. आता आम्ही तिघे तर चाललोय. बघा फक्त येता सांभाळून या. हे बघा, थोड्या टायमात आपण तिथे प्रवेश करणार आहोत पाण्यामध्ये. त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहताय ना, आम्ही पण वाट पाहतोय की कधी तो क्षण येईल. आणि तो क्षण येणार लवकरच. बघा फायनली आपण आलो या साईडला. जसं तुम्ही पुढे जाल तसा पाण्याचा फ्लो वाढत जाणार आहे. या साईडला खूप मोठा असा वॉटरफॉल आहे, डॅम आहे. खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही भिजू शकता. आता आपण जाणार आहोत मेन पाण्यामध्ये. कारण ज्यासाठी आपण आलोय ते आता पाण्यात बसू थोडा टाइम, त्यानंतर जाऊ. एक्सप्लोअर करतोय आपण कोंडेश्वर. इथे सुरुवात झाली पडायची. अरे काय लागला त्या दगडावर बस. सुरुवात झाली इथे. आपली काही लोक फसलेत तिथे त्या पाण्यामुळे, त्यांना समजत नाही कुठे वा. जोरदार पाऊस पण सुरू झालाय. पावसाचा एसीपी बाजारचा शुभ मोरे. बघा या माणसामुळे आम्ही या वॉटरफॉलला पोहोचलोय. हाच तो व्यक्ती. बदलापूरमध्ये खूप पावसाच्या संततधार धार पडते. आणि या मला वाटतं तुमच्या मिसेस या धबधबा पाहण्यासाठी आलेले आहेत. तुमची कृपा. तुम्ही पाहू शकता. तुम्ही आज पाहू शकत नाही. चालू आमचे गरीब लोक जे अटकलेली ते आता थोड्या टाइम इकडे येणार आहेत. ओमकार बघा, एक नंबर हीच मजा आहे खरी पावसाळ्यात. तुम्ही येताय तर इथे बदलापूरला नक्की या. तो कोंडेश्वर धबधबा आहे मंदिराच्या साईडला, त्याच्या इथे आपण आलोय. एबीपी माझाचे रिपोर्टर पण आलेत आपल्या सोबत आज. बघा आम्ही गेलो एकवीर आईचे दर्शन करायला. त्यानंतर आम्ही प्लॅनिंग केली की ते जाऊया आपण अचानक मध्ये. आणि आपले मेंबर ज्यांना भिजायची इच्छा नव्हती तरी पण ते आता भिजतायत. जे मेंबर, काही लोक छत्री घेऊन आले. वॉटरफॉलला छत्री घेऊन येतात का लोक. हा प्रतीक शिंदे. बघा बाहेरून लोक मागवलेत आम्ही. बघातली कलाकृती, बघातले अंगातले किडे बघताय तुम्ही.
तू भीज आता भीज, भरपूर रिपोर्टिंग केली तू. बघा या साईडला बघा सर्व मजा घेत आहेत आपापल्या फॅमिली सोबत, कारण हा नजाराच पावसातून तुम्ही फील नाही करू शकत. तुम्ही ही गोष्ट तुम्ही पावसातच फील करू शकता तुम्ही ते मुंबईला, आणि खास करून बदलापूर, भिवंडी साईड, आपल्या भिवपुरी, बोला कर्जत साईड, या साईडला तुम्ही येऊ शकता वॉटरफॉलला. कोण आहे हो, कोण आहे हो, कहा से हो आया. बघा बाहुबली आला आमच्याकडे, बाहुबली. रिपोर्टर भिजून घे, भिजून घे. आता आम्ही पण म्हशी सारखे फुगायची फिलिंग घेतोय कशी असते. ए आरामात, ए राणा, आता आम्ही पण म्हशी सारखे फुगायची फिलिंग घेतोय. म्हशी कशा फुगतात या बघतोय आम्ही आज. बघा पाणी किती स्वच्छ आहे. हा पाणी पिऊ पण शकता तुम्ही. हा पाणी तुम्ही पिऊही शकता, एवढा स्वच्छ पाणी. पाण्याची पातळी बघू शकता तुम्ही. जसं जसं वरती जाल तसं अजून तुम्हाला पाणी खूप खोल पाणी मिळेल. अजून त्या साईडला पण पाणी आहे, डॅम वगैरे आहे. ते बदलापूर डॅम बघा, या साईडने घाण पाणी येतोय, पण या साईडने आता आपण आहोत त्या साईडने पाणी क्लिअर येते पूर्ण. हा आपला रिपोर्टर काय भिजायचा प्लॅन नाही त्याचा, असा जाईन मी. बघा कसं आपल्या आपण ते बेडमध्ये झोपल्याची फिलिंग आहे तुला पाण्यात. खूप सुंदर असा नजारा बघू शकता. खूप सुंदर अशी फिलिंग आहे इथे पोहण्याची. आता एक माणूस आमचा अजून आला आहे आमच्या टीममधला, जो लपत होता पहिला. जरा पाण्याचा फ्लो जास्त आहे फक्त इथे त्या साईडला, त्यामुळे जर पाण्यात येत आहे तर काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्यायलाच पाहिजे. हे बघा जसा पाऊस पडत चाललाय तसा बघा पाण्याचा फ्लो वाढत चाललाय. बघा या साईडला बघा पाण्याचा फ्लो बघू शकता. इथून तुम्हाला समजत असेल, जवळून दाखवतो तुम्हाला. या साईडला आपण वरती पोहत होतो, त्यानंतर या साईडला पाण्याचा फ्लो अजून जसं खाली जाणार तर पाण्याचा फ्लो वाढतच जाणार. साईडला बघा अजून फ्लो वाढलाय. तर पुढे जसं पाऊस पडणार तसा फ्लो पाण्याचा वाढत जातो. त्यामुळे तुम्ही येताय तर काळजी घ्या स्वतःची. पाऊस वगैरे जास्त पडायला लागला तर गपचीप पाण्यातून निघा, कारण पाण्याचा काय भरोसा नाही. खूप रिस्क असते वॉटरफॉलमध्ये. तेवढा पाणी या साईडला बघू शकता. आपण त्या साईडने आलो, त्या साईडचा नजारा बघू शकता काही वेगळाच आहे, कारण सर्व ठिकाणी धुका आहे. ते पण आता पाऊस क्लिअर झाले त्यामुळे तुम्हाला दिसतं डोंगरात प्रत्येक ठिकाणावर नवनवीन वॉटरफॉलची सुरुवात झाली या ठिकाणी. या साईडला बघा जेवढं खाली जाल तुम्ही तेवढा अजून पाण्याचा फ्लो वाढणार. आपण वरती गेलो त्यावेळी पाण्याचा फ्लो कमी होता, पण जसं जसं खाली जाल तुम्ही तसा पाण्याचा फ्लो वाढत जाणार, कारण पाऊस पडतोय त्यामुळे अजूनच पाण्याचा फ्लो वाढत जातोय. बघा तर तुम्ही येता येते तर काळजी नक्की घ्या. या साईडने बघा पाण्याचा फ्लो खूपच जास्त आहे. सर्वात खाली आपण आलोय, या साईडने बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो मी या साईडने पाण्याचा फ्लो किती आहे बघा. पुन्हा एकदा जवळून बघा किती पाणी आहे. खाली एकदम आलात तुम्ही तर अजून पाण्याचा तुम्हाला फ्लो भेटणार. त्या साईडला बघा, तुम्हाला झूम करून दाखवतो. त्या साईडला पाण्याचा फ्लो किती आहे, तिकडून पण पाणी येतं. तर दोन साईडने दोन धबधबे मिळतात, त्यामुळे पाण्याचा खूपच फ्लो असणार आहे खाली. उतरतेवेळी सांभाळून उतरा, कारण गर्दी आहे दोन्ही साईडनी. वाट छोटी आहे. त्या साईडने पण लोक येतात खूप सारे. साईडला गावठी भाज्या पण तुम्ही घेऊन जाऊ शकता घरात. बघा ताज्या फ्रेश भाज्या आहेत. त्या साईडला दाखवतो तुम्हाला. वॉटरफॉलला जातेवेळी बोललो तुम्हाला दाखवणार आहे. तिथे पण आता चिखल वगैरे आलं आहे, खूपच आहे तिथं पाणी, पण चिखल आलं आहे पूर्ण, कारण वरती तुम्ही आपण इथं आलो तिथूनच हा पाणी येतो. साईडला दाखवतो तुम्हाला. बघा पाण्याचा फ्लो वाढत चालला आहे आता, पण घाण पाणी खूप आहे साईडला. बघा वरून पाणी फ्लो तर जास्त आहे, पण खूप घाण पाणी आहे या साईडला मंदिराच्या पायथ्याशी साईडने. बा पाण्याचा फ्लो खूप आहे, पण ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी सर्व घाण पाणी या साईडलाच येते. तर पाण्याच्या कलरवरून तुम्हाला समजलं असेल, या साईडला पाण्याचा फ्लो जास्तच आहे. पण वरती गेलो त्याच्या इकडे खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे, आणि खाली पण एक वॉटरफॉल आहे. पाऊस पडतो त्यानंतर घाण पाणी येते, आणि एनी टाईमला पण आपण वॉटरफॉल बेस्ट आहे.
आपण निघालोय त्याच्या आधी बघा इथं पण सुंदर असं वॉटरफॉल एक दिसतोय डॅम. ते तुम्हाला दाखवत आता. तिथं थोडा वेळ उतरू आपण, त्यानंतर आपण निघणार आहोत. बघा कसं सुंदर असं आहे. पण पाऊस खूप असल्यामुळे ते रिक्स घेऊ नका अजिबात. आता इथे उतरू आपण थोडा टाइम आणि तुम्हाला दाखवतो, मग आपण निघणार आहोत. बघा खालून उतरून दाखवतो तुम्हाला. हे बघा कोंडेश्वर मंदिराच्या आधी तुम्हाला हे एक डॅम भेटेल, तिथं तुम्ही पोहू शकता. फक्त पाणी खूप जास्त असेल तर जाऊ नका. बघा सुंदर असं इथं पोहण्यासाठी आहे. चला फायनली चाललोय घरी. तर आज आपण आलो बदलापूरला. बदलापूरला जो कोंडेश्वर मंदिर आहे त्याच्या साईडला असणारे खूप सुंदर असे वॉटरफॉल आहेत, तिकडे आलो. कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, तर सर्व लोक वॉटरफॉलला जात असतात. आपण ऑलरेडी 2 ते 3 वॉटरफॉल कव्हर केलेत यावर्षी. हा आपला 4था वॉटरफॉल होता. तर असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा.